परभणीत आज कठुआ आणि उन्नाव येथील बलात्काराच्या आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री आणि गडकरी सभेसाठी कार्यक्रमस्थळी पोहोचत असतानाच आंदोलकांनी हे निदर्शन केलं। पोलिसांनी 20 कार्यकर्त्यांना सध्या ताब्यात घेतलंय। उन्नाव कठुआ बलात्कार प्रकरणाचा निषेध परभणीमध्ये बघायला मिळाला। कर्जमाफी आणि बोंडअळीच्या नुकसान भरपाईची मागणीही यावेळी करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होताच 2 महिलांनी यावेळी गोंधळ घातला। मुख्यमंत्र्यांच्या दिशेने हातवारे करून घोषणाबाजी केली। संपूर्ण कर्जमाफी आणि बोंडअळीच्या समस्येविरोधात आंदोलन छेडण्यात आलं। पोलिसांनी 2 महिलांसह 10 ते 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्याकडून। गजानन, परभणीमध्ये गडकरींना आणि मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि ह्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत, काय सांगाल? नक्कीच मधुरा, एकूणच आज परभणीमध्ये 26-19 कोटी रुपयाचा ई भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी आले होते। कार्यक्रमस्थळी दाखल होण्यापूर्वीच कठुआ आणि उन्नाव येथे जे काही बलात्कार झाला त्याच्या निषेधार्थ काही सामाजिक संघटनांच्या वतीनं काळे पोशाख आणि काळे झेंडे घालून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला। भाजप सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या आणि 10 ते 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतला। दुसरी घटना जी आहे तर मुख्यमंत्री ज्यावेळेस स्टेजवर बोलत होते त्यांनी भाषणाला सुरुवात करताच काही शेतकरी संघटना ज्या आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 2 कार्यकर्त्या ज्या महिला आहेत त्या समोर आल्यात। मुख्यमंत्र्यांच्या दिशेने हातवारे करीत त्यांनी एकूण शेतकरी मालांचा भाव असेल किंवा संपूर्ण कर्जमाफी आहे आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव त्याला मिळालेलं अनुदान या विषयाच्या अनुषंगाने त्यांना मला बोलायचं आहे आणि याच्या संदर्भात न्याय द्या अशा पद्धतीच्या मागण्या केल्या। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी घोषणा सुद्धा दिल्या। तात्काळ पोलिसांनी त्यांच्या दिशेने धाव घेऊन या दोन्ही महिलांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आता अज्ञात स्थळी हलवलं आहे। एकूणच मुख्यमंत्र्यांचा दौरा जो आहे संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय की परभणीमध्ये मुख्यमंत्र्यांना आणि गडकरींना काळे झेंडे दाखवण्यात आले, निषेध नोंदवण्यात आला कठुआ आणि उन्नाव मधल्या बलात्कार प्रकरणासंदर्भातला। त्याचबरोबर 20 कार्यकर्त्यांना ह्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।